ओळख आहे असा रुपेश बासरे आणि त्याच्या सोबतीला गोपीचंद आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू मोठा फटका आपण पाहू शकतो. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून देण्यात येतोय स्क्वेअर लेग रीजन मधून. सीमा पार ये तो सिर्फ जाकी है, पूरी किताब खुलनी अभी बाकी है. रुपेश बासरे ऑन फायर आपण पाहू शकतो. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग रिजनला ठोकून बॉल सीमारेषा पलीकडे गेला. षटकार जो मात्र लागलाय धावसंख्या धावफलकावरती पाहतोय जी मात्र 6 आकड्यावरती. कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं स्कोर कमी झाला होता, परंतु आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय अप्रतिम अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये रुपेश बासरे अँड कंपनी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. नवीन चेंडू जायचं या गोष्टीची नोंद करून घ्यायची. पहिल्या चेंडूचा जर विचार केला पहिला चेंडू चांगला होता, परंतु फटका त्यापेक्षा चांगला आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जी मात्र 6 आकड्यावरती. 30 सर्कल बाहेर 2 खेळाडू असतील आणि त्यामुळे कुठेतरी गॅप शॉट सिलेक्शन केलं तर बॉल सीमारेषा पलीकडे जाऊ शकतो हे माहिती आहे रुपेश बासरेला, कारण त्याला देखील दांडगा अनुभव आहे. एक अप्रतिम असा खेळाडू आपण पाहतोय. चेतनजी लोदवाल साहेबांच्या माध्यमातून विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. इथे अजून एक अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. दणदण करत बॉल सीमा पार लॉंग ऑन रीजन मधून फलंदाजाने ठोकलाय. बॅक टू बॅक षटकार. फलकावरती जाऊन पोहोचली 12 आकड्यावरती. म्हटलं जातं की बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूटते पत्थर शीशों से अरे तोड सके पत्थर, ऐसे शीशे की तलाश करो. मैदानाच्या आतमध्ये तेच करणं गरजेचं आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत, परंतु त्याला क्विक रिप्लाय देणं गरजेचं आहे, जे मात्र बॉलिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. डॉट बॉल येतो. डॉट बॉलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 12 आकड्यावरती. अप्रतिम असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहू शकतो. रॉयल स्टारचा विचार केला पंकज परदेशी देखील आहे, त्यांच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून, चिरून फाडून भेदून गॅप होतो मोठं. धावांना नसेल तोटा. बॉल सीमा पार 4 धाब्यांसाठी. पाहायला गेलं तर समोर आपण पाहू शकतो रॉयल स्टारचा जर विचार केला त्यांच्याकडे देखील पंकज परदेशी नावाचा एक विस्फोटक फलंदाज आहे, ज्याच्या माध्यमातून 53 धावांची कॉन्ट्रीब्युशन कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. यावेळेस अजून एक अप्रतिम फटका पाहायला मिळतो. इनफिल्डला भेदून बॉल चाललाय, जो मात्र डीप मध्ये फिल्डर येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतो जाऊन पोहोचली आहे 17 आकड्यावरती. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहतोय. दुपारचा 17 आपण पाहतोय. अजून एक अप्रतिम फटका पाहायला मिळतो. ऑन साइडला काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत, उचलतील, फेकतील तोपर्यंत एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 18 आकड्यावरती. छान आहे पण थोडी राहणे, रडतोस काय वेड्या,
लढण्याच्याने काटात झुलती एक फुलांची कमाने हवं तर घे कारण दुनिया एक दुकाने जो म्हणतो हे जगणं निरर्थ आहे तो मात्र बैमाने कारण जीवनामध्ये कधी हसावं लागतं जीवनामध्ये कधी रडावं लागतं निसर्गाचा नियम आहे सुंदर धबधबा पाडायला पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला देखील तेच करावं लागेल सुंदर धबधबा बनायला पाण्याला जर उंचावरून पडावं लागतंय तर धावसंख्या चांगली होण्यासाठी इथून मात्र तुम्हाला तशी कामगिरी करावी लागेल आणि ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जातीये आपण पाहू शकतो रुपेश बासरे आणि त्यांच्या सोबतीला गोपीचंद यांच्या माध्यमातून फुल टॉस चेंडू होता इनफिल्डला भेटून बॉल चाललाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर कुठलाय नाहीये बॉल सीमा पार धावा मिळतील 4 असेला दर्जेदार चौकार फलकावरती जाऊन पोहोचली आहे आपण पाहू शकतो 22 या आकड्यावरती बॉलिंग मार्क वरती प्रदीप जरवाल आपल्याला पाहायला मिळतील इथे मोठा फटका मारायचा नक्कीच प्रयत्न झाला होता सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिली कुठल्यात वरती चेंडू हिट झाला त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये खाली राहिला फलंदाज बीट झाले एसटी रक्षण चांगलं पाहायला मिळालं आणि डॉट बॉलची समाप्ती झाली धावसंख्या फलकावरती स्थिर असेल तो फलकावरती स्थगित आपल्याला पाहायला मिळतीये बॉल तयार होते पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न एका टप्प्यावरती शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांच्या माध्यमातून बॉलला कॅरी करण्यात आलं आणि डॉट बॉलची समाप्ती होती सन्माननीय आदरणीय महाजन दादांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज जी मात्र असेल या गोष्टीची नोंद दोन्ही फलंदाजांनी करून घ्यायची आहे चौकार आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट इथे पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय पंचांचा बोर्ड जो मात्र आकाशाकडे असेल फलंदाज होतोय बाद झटका क्रमांक लागतोय मैदानाच्या आतमध्ये पहिलं आपण पाहू शकतो गोपीचंद यांना परतायला लागतंय माघारी फलंदाज बाद आपण पाहू शकतो चेतन दादांच्या माध्यमातून प्रदीप यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र जमा झालेलं आहे विकेट पडली आणि इथे आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज जो मात्र जमा झालाय बहुसंख्य धावफलकावरती स्थिर असेल स्थगित असेल असं म्हटलं जातं ना की हम अमीर थे मुकद्दर गरीब था अच्छे थे लोग लेकिन बुरा नसीब था लाख कोशिश करते रहे लेकिन घर भी जलता रहा और समंदर भी करीब था पाहायला गेलं तर दुसऱ्या बाजूला रुपेश बासरे आहे ज्याच्याकडे स्ट्राइक जी मात्र मिळत नाहीये आणि इथून मात्र त्याला स्ट्राइक द्यावी लागेल चेतन भाऊ यांच्या माध्यमातून कॉमेंटेटर साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे त्यांचं देखील धन्यवाद असेल आणि त्यासोबत दारासिंग यांच्या माध्यमातून देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल नक्कीच तुमचं देखील धन्यवाद मानेल अप्रतिम अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि पैशांचं वर्षाव जो मात्र होत असताना आपण पाहतोय दारासिंग भाऊ यांच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतोय 200 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालेला आहे इथे आपण पाहतोय चांगला फटका आपण पाहू शकतो वायडिश लॉंग ऑन रिजन मध्ये तोपर्यंत एकदा कंप्लीट होईल आणि नक्कीच जर पाहायला गेला अशा प्रकारचे कॅश प्राइज आल्यावरती आम्हाला देखील कुठेतरी प्रोत्साहन मिळतो खरं सांगायचं झालं तर ज्या ज्या वेळेला प्रोत्साहन करतात त्या त्या वेळेला कुठेतरी मोटिवेट होत असतो माणूस तुमचं देखील मनापासून धन्यवाद असेल दादा सर आणि त्यासोबतच चेतन सरांचं देखील धन्यवाद असेल बहुसंख्य धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकतो 24 या आकड्यावरती 24 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती अप्रतिम अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अप्रतिम असं आयोजन तितका सुरेख असं नियोजन जो मात्र आपण पाहू शकतो बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील परमेश्वर शिरे जे मात्र बॉलिंग मार्क वरती आलेत आपल्या स्पेल मधील दुसरा आणि सांघिक कोट्यातील हा तिसरा षटक घेऊन तयार आहेत स्ट्रायकर एंड वरती रुपेश आपल्याला पाहायला मिळतील
परशुराम भाऊंच्या माध्यमातून आपण पाहू शकतो विकेटसाठी 200 रुपये आणि दारासिंग साहेबांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो षटकारासाठी 200 रुपये. इथे कॅचची संधी होती, कॅच छूटा और यहाँ पे दिल भी टूटा. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ जो मात्र समीकरण इथे उद्ध्वस्त होतोय. असंख्य धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली 25 या आकड्यावरती. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ असं समीकरण सातत्याने आपण पाहत असतो आणि ते समीकरण इथे उद्ध्वस्त होतं. धावसंख्या धावफलकावरती असेल जी मात्र एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. षट क्रमांक मार्गस्थ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये तिसरं. इथे सॉफ्ट हँडने खेळलेत अलॉंग द बी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न बॉल चाललाय लॉंग ऑन रिझन मध्ये तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे आपल्याला पाहायला मिळेल 26 या आकड्यावरती. अप्रतिम असं आयोजन तितकं सुरेख असं नियोजन आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय राहुलजी मेहर सर असतील त्यांच्या सोबतीला जर पाहायला गेलं तर गोपीजी नांगलोत साहेब असतील आणि रामधन दुल्हद साहेब असतील यांच्या माध्यमातून अथक मेहनत अथक परिश्रम जे मात्र केलं जातं या स्पर्धेसाठी. इथे सेन्सिबल क्रिकेट जो मात्र आपण पाहतोय असं म्हटलं जातं की 12 पाऊंड पाठ फिरवणं गरजेचं आहे, अंतरून पाऊंड पाय पसरणं गरजेचं आहे. चेंडूच्या मॅरिटनुसार फटकेबाजी होणं गरजेचं आहे आणि ती फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केली जाते. सांगितलं जातंय की मला तलवारीचा वार देखील करता येतो, चौकार षटकार मारता येतात, परंतु सुईने देखील कापता येतं, सिंगल डबल देखील घेता येतात. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे की फुल स्ट्रोक आहे. बॉल चाललाय सीमा पार लॉंग ऑन रिझन मधून, फलंदाजाने टोकलाय खणखणीत षटकार. टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये 33 या आकड्यावरती 33 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजून एक मोठा फटका आपण पाहू शकतो, क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय फलंदाजच्या बॅटमधून. पोहोचली आहे 39 या आकड्यावरती. अप्रतिम असा कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ मातब्बर, दोन्ही संघ दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु इथून एकच संघ जो मात्र मेगा फिनाले मध्ये दाखल होईल. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करायचा प्रयत्न झालाय. आपण पाहू शकतो एक धाव कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 40 आपण पाहतोय. सन्माननीय दयाल सिंग साहेबांच्या माध्यमातून आनंदजी नांगलोत साहेबांनी जर कॅच घेतली तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पैशांचा पाऊस जो मात्र पडत असताना आपण पाहतोय, एकीकडे धावेंचा पाऊस, दुसरीकडे पैशांचा पाऊस. हम भी किसी से कम नाही असं सातत्याने आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. प्रदीप चारवाल जे मात्र आलेत आपल्या स्पेल मधील दुसरं सांघिक कोट्यातील हा चौथा षटक घेऊन तयार आहेत. फुलटॉस चेंडू होता, ब्रेड अँड बटरची संधी होती, संधीचं सोनं होत नाहीये. फिल्डर आहे, झालीये चुकी, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. नशिबाचा लक फॅक्टर ऑन करणारा हा लकी 4 येतोय फलंदाजच्या बॅटमधून. एक दिल में जुनून सा जगाना पड़ता है और मैंने पूछा चिड़ियों से कैसे बनता है घोंसला, बोली तिनका तिनका उठाना पडता है. त्याचप्रमाणे इथे प्रत्येक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना आपण पाहतोय बॉल सीमा पार 6 धाव्यांसाठी खणखणीत षटकार.
षटकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहतोय 50 या आकड्यावरती. यावेळेस फलंदाज बीट एसटी रक्षक बीट बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. एफर्ट चांगला पाहायला मिळाला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. आपण पाहू शकतो 2200 स्वरूपात 2 धावा टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 52 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. कालच्या दिवसामध्ये जास्त उत्साह जो मात्र नव्हता परंतु आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे 52 या आकड्यावरती. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न बॉल चाललाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 53 या आकड्यावरती. डीप मध्ये आपण पाहू शकतो 5 खेळाडू पेट्रोलिंग करतायत. लॉंग लेगला असेल त्यानंतर काऊ कॉर्नर वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर असे 5 खेळाडू 30 यार्ड सर्कल बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर ट्रेडमार्क स्ट्रोक जो मात्र रुपेश बासरे यांच्या माध्यमातून रुपेश बासरे ऑन फायर आणि त्यांनी ठोकलाय हा षटकार. समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे जी मात्र 57 या आकड्यावरती. 57 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4 जी मात्र समाप्त होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये होतोय ड्रिंक्स ब्रेक आणि तोपर्यंत आम्ही आमच्या डीजे मास्टर यांना संधी देणार आहोत. ओव्हर टू डीजे. मध्ये जर ही पार्टनरशिप तुटली तर सन्माननीय आदरणीय चेतन सरांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. त्यासोबत जर पाहायला गेलं तर सन्माननीय आदरणीय सज्जन साहेबांच्या माध्यमातून चेतन सर आणि दारासिंग साठी प्रत्येकी 100 रुपये त्यांनी डान्स केला त्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो राम मेहर यांच्या माध्यमातून नाही प्रीतम भावरे सरांच्या माध्यमातून राहुल मेहर यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. कॅश जर घेतली तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. इथे आपण पाहतोय आउटसाइड
ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होते. पंचांनी सांगितलंय जी मात्र व्हाईट बॉल जो मात्र पंचांनी घोषित केलाय. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल ची मात्र येत आहेत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 59 या आकड्यावरती. बॉल तयार आहे बॉलिंग मार्क वरती. यावेळेस अजून एक व्हाईट बॉल. एक तर कर्ज बाजारी त्या दुसऱ्या शेजारी आधीच धावा खूप त्यामध्ये अजून धावा लुटल्या जात आहेत. असंख्य धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे 60 या आकड्यावरती. 60 रन ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ 5वं. बॉलिंग मार्क वरती मंगेश सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती असतील जे मात्र सज्जन. यावेळेस डॉट बॉलची समाप्ती होते. प्रयत्नांती परमेश्वर जे मात्र मिळत असताना आपण पाहिलं. असं म्हटलं जातं की फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या, करले खुद पे भरोसा और फिर देख ले होता है क्या. मैदानाच्या आतमध्ये तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये स्वतःवर विश्वास ठेवून करावे लागतील. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे लॉंग ऑनला चिरून फाडून भेदून षटकारासाठी बॉल सीमा पार. षटकार पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 66 या आकड्यावरती. सॉफ्ट हँडने खेळलेत. बॉटम हँडचा चांगला वापर पाहायला मिळतोय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत एकदा झाली कंप्लीट. टीमच्या टोटल मध्ये टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 67 या आकड्यावरती. धावसंख्या धावफलकावरती 67 आपल्याला पाहायला मिळते. चांगला असं बॅटर मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहतोय. दुपारच्या सत्रामध्ये रुपेश बासरे यांची बॅट देखील तापलेली आपल्याला पाहायला मिळते. तिचा तडाखा जो मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमला बसत असताना आपण पाहतोय. अजून एक डॉट बॉल येतोय. पहिले 3 चेंडू 3 वाईड आले होते परंतु त्यानंतर C4 क्रिकेटमध्ये C4 कमबॅक होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती आली डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर पाहिलं तर पुन्हा डॉट. अप्रतिम अशी बॉलिंग जी मात्र आता व्हायला लागली. टप्पा जो मात्र आपण पाहू शकतो आता मिळत असताना इथे अजून एक अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, प्रेक्षक बनतील क्षेत्ररक्षक. बॉल चाललाय वाडीश लॉंग ऑन रिजन मधून. अप्रतिम फटका जो मात्र बसत असताना रुपेश बासरीच्या बॅट मधून. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 73 या आकड्यावरती. 73 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 73 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगली अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना एकीकडून मिरचीची दुरी दुसरीकडून चक्कीत जाळ असं काहीसं पाहायला मिळते. गोलंदाजाची पिटाई कुटाई चंपी मरमत जे मात्र होत असताना आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे जी मात्र आपण पाहतोय 73 या आकड्यावरती. बॉलिंग मार्क वरती राहुल आपल्याला पाहायला मिळतील. अनिलजी बमनावत साहेबांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल, 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यावेळी सॉफ्ट हँडने खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती एकने पुढे 74 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 74 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये 6वा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल जी मात्र एकवटण्यात येते. त्यांना देखील माहिती आहे रुपेश बासरे जो मात्र
स्ट्रायकर एंड वरती आला तर मोठमोठी फटकेबाजी होऊ शकते. इथे यू मिस आय विल डेफिनेटली इट असं म्हणत असताना आपण पाहतोय चेतन सरांच्या माध्यमातून 500 रुपये राहुल यांच्यासाठी जाहीर झालेले आहेत. अप्रतिम फटका जो मात्र मारायचा प्रयत्न केला होता, आतापर्यंत फटकेबाजी चांगली होत होती, परंतु इथे मात्र फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन. मात्र पडलेली आहे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मदन आपल्याला पाहायला मिळतील. एक आगळी वेगळी फरमाईश जी मात्र आलेली आहे. पुढचा विकेट जर पडला आणि त्यावरती जर शांताबाई वरती प्रीतम बेहेर यांनी जर डान्स केला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जे मात्र प्रीतम बेहेर यांच्याकडून असेल 100 रुपयाचा कॅश प्राइज. शांतीलाल साहेबांनी जर डान्स केला तर शांताबाई या गाण्यावरती पुढच्या विकेटला. येस, मनोरंजन सगळीकडे होणार जे मात्र आपण पाहू शकतो. स्टेडियमच्या आतमध्ये बॅट ने मनोरंजन होतोय. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल चाललाय लॉंग लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत करणार जे मात्र चूक, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. दर्जेदार चौकार जो मात्र फलंदाज टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 78 या आकड्यावरती. 78 रन ऑन दी स्कोर कार्ड. षट क्रमांक 6 मार्गस्थ पाहायला मिळतो. यावेळेस चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बॉलला फेकून देण्यात येतोय सीमारेषा पलीकडे काव कॉर्नर रिजन मधून. फलंदाजाने टोकलाय हा खणखणीत षटकार. पाहायला मिळतील षट क्रमांक 6 मार्गस्थ आहे आणि अजून एक बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहतोय आपण. फलंदाजच्या बॅट मधून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा, बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. षटकार. रोया नहीं करते, अरे जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके सितारे चमकते दोस्तों, जो कभी मजबूरियों का रोना रोया नहीं करते. 90 धावा फलकावरती आहेत. इथून मात्र कमबॅक करावा लागेल बॉलिंग करणाऱ्या संघाला आणि बॉलरला देखील. कमबॅक होईल का हा मोठा प्रश्नचिन्ह. यावेळेस देखील क्रॉस बॅटेड स्ट्रोक घ्यायचा प्रयत्न, एक पाय जो मात्र खाली बेंड केला होता, स्टान्स जो मात्र चेंज करण्यात आला होता. आपण पाहू शकतो पुन्हा मिड विकेटला टार्गेट करायचं होतं. डॉट बॉलची समाप्ती होती. अजूनही जर पाहायला गेलं तर एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आपण पाहतोय. चांगली अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. या षट क्रमांक 6 समाप्त होतोय. षट क्रमांक 6 समाप्त. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय जी मात्र 90 या आकड्यावरती 15.00 ची सरासरी जी मात्र मेंटेन केली जाते. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. बॉलिंग मार्क वरती आपल्या स्पेल मधील दुसरं सांघिक कोट्यातील हा 7वं षटक घेऊन तयार आहेत. आपण पाहतोय जे मात्र मंगेश सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र सज्जन चानवाल आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर मदन मुराडे जे मात्र
34 वरती वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय सज्जन यांच्या माध्यमातून. यावेळेस सॉफ्टवेअरने खेळायचा प्रयत्न होता, कट करायचा प्रयत्न केला गेला होता. डॉट बॉलची समाप्ती होतीये. असं म्हटलं जातं ना की कड़ी से कड़ी मिल जाए तो जंजीर होती है और मेहनत से मेहनत मिल जाए तकदीर होती है. चॅम्पियन टीम खडी होती है. मैदानाच्या आतमध्ये तेच पाहायला मिळतो. यावेळेस मोठा फटका, बॉल चाललाय 2 टप्प्यांवरती स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पलीकडे लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 94 आकड्यावरती. मोठा फटका मारायचा नक्कीच प्रयत्न होतोय. येस नो वेट कॉलिंग चांगली पाहायला मिळतीये आणि होते डॉट बॉलची समाप्ती. इतका जवाब पत्तर से जो मात्र दिला जातोय, चांगला क्विक रिप्लाय जो मात्र चौकाराला दिला गेलाय. आतापर्यंत जर विचार केला मंगेशांच्या माध्यमातून 3 चेंडूंमध्ये 1 चौकाराला, अन्यथा 2 चेंडू जी मात्र डॉट आहेत. यावेळेस अजून एक अप्रतिम फटका आपण पाहू शकतो. क्षेत्ररक्षक आहेत, डाऊन दी बॉल येतील. थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळाली. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. नशिबाचा लक फॅक्टर ऑन करणारा लकी 4. टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 98 या आकड्यावरती. पहिलं शतक जो मात्र कुठल्या टीमचा कंप्लीट होईल का हा मोठा प्रश्नचिन्ह होता आणि त्याचं उत्तर मात्र आपल्याला नक्कीच मिळणार आहे. 1 धाव झाली आहे कंप्लीट आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होते. एकदा रनिंग बिटवीन द विकेट आणि बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी जोरदार टाय होऊन जाऊ देत. 100 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. अप्रतिम बॅटिंग जी मात्र होत असताना सज्जन असतील आणि त्यांच्या सोबतीला मदन यांच्या माध्यमातून आउटस्टँडिंग बॅटिंग जी मात्र केली जातीये. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल चाललाय जो मात्र सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. अप्रतिम बॅटिंग जी मात्र आपण पाहू शकतो. फलंदाजच्या बॅट मधून येत आहेत 4 धावा. थेट 48 धावांचं आपण पाहू शकतो. चांगली अशी बॅटिंग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून होते. तोडा आणि फोडा असं समीकरण सातत्याने बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार, बॉलिंग मार्क वरती राहुल आपण पाहतोय. इथे मोठा फटका, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. बॉल होता स्लॉट मध्ये, त्याला डिपॉझिट करण्यात येतोय पार्किंग प्लॉट मध्ये आणि चेतन सरांच्या माध्यमातून या षटकारासाठी आपण पाहू शकतो. येस, चेतन सरांच्या माध्यमातून सज्जन यांच्यासाठी सुवर्ण संधी. 50 जर कंप्लीट झाली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र असणार आहे. असंख्य धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे 110 या आकड्यावरती. 110 110 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. अप्रतिम बॅटिंग जी मात्र मैदानाच्या आतमध्ये होतीये. दुपारचा सत्र, दुपारच्या सत्रामध्ये बॅटिंग ची मात्र तापलेली पाहायला मिळते. सुरुवातीला रुपेश असतील, त्यानंतर गोपीचंद असतील आणि त्यानंतर मात्र सज्जन आणि मदन यांच्या माध्यमातून अप्रतिम बॅटिंग होतीये. यावेळेस डॉट बॉलची समाप्ती होते. षटकार जो मात्र लागलाय, परंतु त्यानंतर आपण पाहतोय डॉट बॉल होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. आता अशा वेळेला काय केलं पाहिजे तर डॉट बॉल पेक्षा 1-2 सिंगल खेळा, त्यानंतर डबल खेळा आणि स्ट्रायकर एंडवरती आणा. जे मात्र सज्जन ज्यांच्या माध्यमातून चांगली अशी बॅटिंग होतीये, परंतु सज्जन जे मात्र स्ट्रायकर एंडवरती येतील का हा मोठा प्रश्न असेल. असंख्य धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे 110 या आकड्यावरती. सहजासहजी कुठलीही टीम 110 या आकड्यापर्यंत पोहोचत नाही, परंतु इथे आपण पाहू शकतो राणासिंग फायटर्स टिटवाळा हा संघ मात्र 110 या आकड्यावरती पोहोचलेला आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक आणि या 4 चेंडूंमध्ये 15 ते 10 धावा आल्या तर कुठेतरी आपण पाहू शकतो एकतर्फी मॅच होत असताना आपल्याला पाहायला मिळेल.
शफल झाले होते, रूम क्रिएट करायचा प्रयत्न कदम ताल केला होता. फलंदाज होतोय बाद, झटका क्रमांक लागतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसरा विकेटचं पतन. सीझन मध्ये एक धाव झाली कंप्लीट. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांना देखील माहिती आहे दुसऱ्या बाजूला सज्जन जे वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 48 आपल्या संघासाठी दिलेलं आहे आणि चेतन सरांच्या माध्यमातून जर 50 कंप्लीट झाली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय राहुल मेहर, तर स्ट्रायकर एंड वरती सज्जन आपल्याला पाहायला मिळतील. 48 रन्स जे मात्र वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी. यावेळेस मोठा फटका मारायचा नक्कीच प्रयत्न होता, शफल झाले होते, डॉट बॉलची समाप्ती होते. अजूनही जर विचार केला ना तर एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय 50 जी मात्र कंप्लीट होईल का, कारण समोरचा संघ देखील एक बल्लाढ्य आहे. त्यांच्या विरोधामध्ये धावा बनवणे गरजेचे होत्या आणि ते धावा मात्र आलेले आहेत, परंतु स्वतःचा माइलस्टोन जो मात्र कंप्लीट होईल का. एका चेंडूमध्ये 2 धाव्यांची गरज जी मात्र माइलस्टोन कंप्लीट करण्यासाठी असेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 110. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय डाऊन दी बॉल, कॅच जी मात्र सुटली आहे. 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील सज्जन यांच्या माध्यमातून. अप्रतिम बॅटिंग एक पाहायला मिळते. एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळवायला हरकत नाहीयेत. स्टेटमेंट देत आहेत की जब आई थी बारी मेरी तो बादा किल्ला डेरता और कांप रहे थे दुश्मन मैदान के अंदर, क्योंकि मैदान के अंदर सज्जन नाम का शेर था. वाघासारखी बॅटिंग जी मात्र आपल्याला सज्जन यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आउटस्टँडिंग बॅटिंग जी मात्र सज्जन यांनी केली आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो 8 षटकांचं समाप्ती होते. 8 षटकांच्या समाप्तीसोबत धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 113 या आकड्यावरती आणि 114 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येत आहे रायझिंग स्टार टिटवाळा संघासमोर. राणा सिंह
प्रथम चव्हाण, थँक्यू सो मच डीजे मास्टर. विनंती असेल देवसिंग जगरवाल साहेब आणि रतन सिंग परदेशी साहेबांना की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 114 धावांचं लक्ष्य आपण पाहतोय या मॅच मध्ये आहे रॉयल स्टार या टीम समोर. देवसिंग जगरवाल साहेब आणि रतन सिंग परदेशी साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या टिटवाला प्रीमियर लीग मध्ये. रुपेश बासरे येतो गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राइक इनला फलंदाज राहुल महेर. क्या बात आहे, पहिला चेंडू ड्राईव्ह करतायत, सॉफ्ट हँडने खेळतायत, शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि या एका धावेने श्री गणेश होती. 114 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. लक्ष खूप मोठं आहे. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. हुक केलाय, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आपण पाहतोय, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, TPL चौकार. पंकज परदेशी फुल टॉस चेंडू आहे आणि शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. या फुल टॉस चेंडूवरती फायदा घेऊ शकला नाहीये फलंदाज पंकज परदेशी. रन मशीन आहे रॉयल स्टार या टीमची. 114 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न फर्स्टला येतो हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी रुपेश बासरे करतोय या षटकामध्ये. धावसंख्या आहे 5. फर्स्ट क्वालिफायर हा सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. एक्सप्रेस गोलंदाज रुपेश बासरे करतोय, कारण की रुपेश बासरेच हे होम ग्राउंड आहे, घरचं हे मैदान आहे आणि या होम ग्राउंड वरती उल्लेखनीय कामगिरी. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. लाऊड अपील करताय, शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. येईल हा डॉट बॉल आणि सलग 4 चेंडू डॉट बॉल फेकलेत आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे रॉयल स्टार या टीमची 5. 109 धावांची गरज आहे. 42 चेंडू शिल्लक. गोलंदाज आहेत या दुसऱ्या षटकामध्ये सूरज गुणावत. स्ट्राइकिंगला फलंदाज राहुल महेर, जे प्रमुख आयोजक देखील आहेत या स्पर्धेचे. टिटवाला प्रीमियर लीग सीझन 3. ऑन साइडला फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत रुपेश बासरे. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी होते राणा सिंग फायटर्स या टीमच्या माध्यमातून. फर्स्ट क्वालिफायर हा सामना आहे. जो संघ जिंकेल तो संघ टिटवाला प्रीमियर लीग सीझन 3च्या थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल तो संघ फाईट करेल देवगिरी एक्सप्रेस
या टीम समोर ऑन साइडला लॉफ केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम षटकार. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसलाय. प्रचंड वेग आहे गोलंदाज सूरज घुणावतच्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या 12. टार्गेट खूप मोठा आहे. 115 धाव बनवायचे आहेत. लाऊड अपील करतायत. लाऊड अपील आणि अपील फेटाळली पंचांनी. येईल हा डॉट बॉल. 115 धाव बनवायचे या मॅच मध्ये. ते म्हणजेच रॉयल स्टार या टीमला 114 धाव बनवल्या होत्या राणा सिंग फायटर्स या टीमने आणि 115 धावांचं लक्ष्य आहे. हाफ ट्रॅकर आहे. शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न फसलाय. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. आउटस्टँडिंग गोलंदाजी होते राणा सिंग फायटर्स या टीमच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आहे 12 धावा. एक चेंडू शिल्लक या षटकातील. गोलंदाज सूरज घुणावत ड्राईव्ह केलाय अलोंग द कार्पेट. चेंडू जातो लॉंगॉनच्या दिशेने. गोपी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 13. 36 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 102 धावांची अजूनही गरज. एकशे 2 धावांची गरज आहे 6 षटकांमध्ये. समीकरण थोडस कठीण झालंय कारण की 115 धावा बनवायच्या आहेत 8 षटकांमध्ये आणि सुरुवात थोडीशी संताने सावध केली आहे. पंकज परदेशी आणि राहुल महेर ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाज गोपी येत आहेत. गोपी नांगलोत गोलंदाजी मार्क वरती. या तिसऱ्या षटकामध्ये ओनली खिलाडी ग्रुप टिटवाला, राहुल दादा महेर, गोपी दादा नांगलोत आणि रामधन दादा दुलत यांच्या माध्यमातून टिटवाला प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन. 36 चेंडू शिल्लक आहेत आणि 102 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज पंकज परदेशी ज्याने या मॅच मध्ये आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. एक षटकार आलाय. क्लीन बॉल. फलंदाज झाल्या बाद. बिग विकेट डाऊन. वाघाची शिकार. मैदानाच्या आतमध्ये रन मशीन रॉयल स्टार या टीमची. पंकज परदेशी बॅक टू द पवेलियन. बिग विकेट डाऊन. ज्या पंकज परदेशीने कालच्या दिवसामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती तोच पंकज परदेशी बाद होतोय. हा खूप मोठा धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या रॉयल स्टार या टीमला. न्यू बॅट्समन येतो दत्ता पाटील इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती येतो दत्ता पाटील बॅटिंग करण्यासाठी. नक्कीच दत्ता पाटीलने देखील कालच्या दिवसामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती. तशीच आतिषबाजी करावी लागेल आज देखील कारण की टार्गेट खूप मोठा आहे. 115 धावा बनवायच्या आहेत आणि सुरुवात खराब केली आहे रॉयल स्टार या टीमने. काल सलग 3 सामने जिंकले होते आणि आज त्यांचा संघ बॅकफुट वरती येतोय. चेतन दादा लोदवाल यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. धावसंख्या नक्की चिंता वाढली आहे कारण की धावा येत नाहीयेत. चौकार षटकारांची नितांत गरज या टीमला आहे.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या एकने पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅच मध्ये रॉयल स्टार या संघाला. यावेळी ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वाईडिश लॉंग ऑफला मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 15. सिंगल डबलने धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय रॉयल स्टार या टीमची धावसंख्या आहे 15. अजूनही 100 धावांची गरज आहे. 100 धाव बनवायचे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. क्या बात आहे, बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच करतायत. स्वतः गोलंदाज जातील, गोपी चेंडूवरती उचलतील, फेकतील, तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 16. चौकार षटकारांची गरज आहे. शुभम सिंग राजपूत साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. रतन सिंग परदेशी साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. राउंड विकेट. क्या बात है, क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी, रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 16. संघर्ष सुरू आहे रॉयल स्टार या टीमचा या मॅच मध्ये. या पुढील सामना असेल देवगिरी एक्सप्रेस. सन्मान होतोय आपल्या या व्यासपीठावरती, आपण पाहू शकाल शुभम सिंग राजपूत साहेबांचा, रतन सिंग परदेशी साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करतोय. येतोय हा डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 16. 99 धावांची गरज आहे. 5 षटकांचा खेळ शिल्लक. नवीन गोलंदाज सज्जन जोनवाल, ज्याने बॅटिंग खूप चांगली केली. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. धावसंख्या 17. 98 धावांची गरज आहे. 30 चेंडू शिल्लक. 30 चेंडू आणि बनवायचे धाव 98 या मॅच मध्ये. राहुल महेर साठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक. चेतन दादा लोधवाल यांच्याकडून ही सुवर्ण संधी. फुल टॉस चेंडू आहे, बॅटची कडा, खराब क्षेत्ररक्षण, आउटफील्ड फास्ट आणि चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. दादा लोधवाल यांच्याकडून 200 रुपये आहेत आणि देवसिंगजी जगरवाल यांच्याकडून देखील 200 रुपयांचं पारितोषिक आहे. राहुल महेर यांच्यासाठी ही सुवर्ण संधी. फक्त राहुल महेर यांच्यासाठी ही संधी आहे. मिस्टामिंग स्ट्रोक, झेलची शक्यता असेल. रुपेश बासरे जज करतोय आणि सुरेख झेल टिपलाय. रुपेश बासरेने फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का, तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या रॉयल स्टार या टीमला. रॉयल स्टार संघ पूर्णपणे बॅकफुट वरती. राहुल बॅक टू द पवेलियन.
एकच धाव. धावसंख्या 22. जिंकण्यासाठी अजूनही 93 धावांची गरज आहे. समीकरण कठीण होत चाललंय. धावा येत नाहीयेत, मोठी फटके मारावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. 26 चेंडू शिल्लक. क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. रुपेश बासरे आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. मास्टर माइंड, मास्टर ब्रेन. 22 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू शिल्लक आहे या चौथ्या षटकामधील. पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे, पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय राणा सिंग फायटर्स या संघाने या सामन्यावरती. ऑन साइडला लॉफ्ट केलाय, फेकून दिलाय काऊ कॉर्नर. बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय दत्ता पाटीलच्या बॅटमधून. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 28 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 87 धावांची गरज आहे. 24 चेंडू शिल्लक. मान्यवर देखील आहेत आणि त्यांना आपण आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकाल. टिटवाला प्रीमियर लीग सीझन 3 आपण पाहतोय. आज शेवटचा दिवस आहे, सुपर संडे आहे आणि या सुपर संडे मधील फर्स्ट क्वालिफायर चा हा सामना सुरू आहे. रॉयल स्टार्स आणि राणा सिंग फायटर्स या दोन संघांमध्ये, जिथे लक्ष खूप मोठं आहे आणि त्याला प्रत्युत्तर देताना 4 षटकांमध्ये बनवल्यात धावा 28. अजूनही 87 धावांची गरज आहे. 24 चेंडू शिल्लक. या सामन्यावरती एक मजबूत 87. जो संघ पराभूत होईल तो संघ नक्कीच फाईट करेल देवगिरी एक्सप्रेस या टीम समोर. तो असेल एलिमिनेटर आणि त्यातून जिंकणारा संघ थेट प्रवेश करेल अंतिम फेरीमध्ये. आणि जो विद्यमान सामना सुरू आहे रॉयल स्टार आणि राणा सिंग फायटर्स टिटवाला या दोन संघांमध्ये, जो विद्यमान सामना सुरू आहे, जो संघ हा सामना जिंकेल तो संघ प्रवेश करेल टिटवाला प्रीमियर लीग सीझन 3 च्या थेट मेगा फायनल मध्ये. देवसिंगजी जगरवाल साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. चेतनजी लोधवाल साहेब आहेत आणि दारासिंग बमनावत साहेब देखील आहेत. शांतीलाल साहेब देखील उपस्थित आहेत. तमाम मान्यवर इथे उपस्थित आहेत. नक्कीच मामा देखील आहेत आमचे. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 29. फर्स्ट बाउन्सरचा देखील इशारा येतोय. रुपेश बासरे आहेत गोलंदाजी मार्ग वरती. हुक केलाय इनफिल्डच्या वरून, लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. TPL चौकार. नक्कीच चांगला चेंडू आहे. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे शॉट मध्ये आणि लेग बाईटच्या स्वरूपात मिळते. ही एक धाव. धावसंख्या 34 धावा. 34. लॉस ऑफ 2 विकेट. 5th ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 5वा मार्गस्थ आहे. धावसंख्या 2 बाद 34.
गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन आपण पाहतोय रुपेश बासरेच्या गोलंदाजीमध्ये आलाय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल रॉयल स्टार्स टिटवाला या टीम वरती. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुगर करेल. नो बॉलचा इशारा येतोय कारण की सेकंड बाउन्सर आहे. पंचांनी नो चेंडू घोषित केला. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 35 धावा. फ्री हिट आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज दत्ता पाटील. फुलर लेनचा हा चेंडू बॅक टू द बॉलर खेळतात. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 35 धावा धावफलकावरती. टिटवाला प्रीमियर लीग सीझन 3 आपण पाहतोय आणि मान्यवरांचे इथे आगमन झालेलं आहे. त्या मान्यवरांचं आपण स्वागत करूया. नक्की प्रमुख आयोजक सन्माननीय राहुल दादा महेर साहेबांचे सहकारी आदरणीय शिदा वाटप निरीक्षक आहेत नवीन कान पिल्लेवार साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. शांतीलाल सुलानी साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. सर बॅटर कोण आहे सांगा. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी होतीये. मंगेश आहेत नवीन फलंदाज. त्यानंतर आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती बालोद मामा यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. राम धिंदले साहेबांचा इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. राम धिंदले साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय बालोद मामा यांचे शुभ हस्ते. त्यानंतर सुनील मुंडे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. चेतनजी लोदवाल साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. गोपी येत आहेत. यावेळेस मिस टायमिंग आहे. सजन आहेत गोलंदाजी मार्क वरती. निखिल माळी साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. निखिल माळी साहेबांचा सन्मान आपण करूया. सजन जारवाळ साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान टिटवाला प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जातोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कैलासजी बहुरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. धरमसिंग दादा बहुरे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे 37. संघ अडचणीमध्ये सापडलाय. धावसंख्या आहे 38. 38 धावा. संघर्ष सुरू आहे. एकतर्फी सामना सुरू आहे रॉयल स्टार आणि राणा सिंग फायटर्स या दोन टीम मध्ये. या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय राणा सिंग फायटर्स या संघाने. चौकार येतोय. उशीर झालाय. मोठे फटके नक्कीच
आधी आले नाहीयेत, त्यामुळे संघ बॅकफूट वरती आपण पाहतोय. धावसंख्या 42. संघर्ष अजूनही सुरू आहे. 6वं षटक मार्गस्थ. यावेळी ड्राईव्ह केलाय, डीप मधून फिल्डर येतील. सूरज, एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती. अजूनही 71 धावांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक. 13 चेंडू आणि 12 षटकार मारावे लागतील. 13 चेंडूंमध्ये 12 षटकार मारावे लागतील. धरमदादा बहुरे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, स्वागत आहे. काल देखील त्यांची उपस्थिती होती आणि आज देखील त्यांची उपस्थिती लाभते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 45 धावा. भारतदादा नांगलोज साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आजच्या दिवसामध्ये खेळ नक्कीच खूप चांगला राहिला होता. भारतदादा नांगलोज यांचा खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली होती, परंतु संघ पराभूत झाला. किंग्स 11 टिटवाला संघ. यावेळी ड्राईव्ह केलाय, डीप मधून फिल्डर येतील. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त आणि फक्त 1च धाव या चेंडूवरती आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 46. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 69 धावांची गरज. बारा चेंडू आणि 69 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि कमीत कमी 11 षटकार आणि 1 चौकार मारावा लागेल, कारण की 12 चेंडू आणि बनवायचे धावा 69. गोपी येत आहेत. गोपी नांगलोत. क्या बात आहे. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. चेंडू राईज झाला आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केले या चेंडूवरती आणि आलाय हा डॉट बॉल. 11 चेंडू शिल्लक. 69 धावांची गरज आहे. फुल टॉस चेंडू आहे. ऑनसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. 68 धावांची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक. देवगिरी एक्सप्रेस टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील टॉस साठी येऊन थांबायचं आहे, कारण की यापुढील सामना देवगिरी एक्सप्रेस या संघाचा असेल. लॉफ्कीला चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत. एका हातामध्ये हा झेल पकडण्याचा प्रयत्न फसलाय आणि आलाय हा चौकार. फलंदाज परमेश्वरच्या बॅटमधून. धावसंख्या 51 धावा. 50 कंप्लीट. डान्सिंग डाऊन द विकेट. फ्लॅट स्ट्रोक. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. सो मच. या षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक येत आहे कैलास दादा बहुरे यांच्याकडून परमेश्वर साठी. 57 धावा. बॅट अँड पॅडच्या मध्ये हा चेंडू फेकला होता, त्याच्यावरती मिळते 1 धाव. पंचांचा इशारा येतोय. लेग बाईस आणि धावसंख्या 58. 58 धावा. धावसंख्या 58. सत्तावन्न धावांची अजूनही गरज आहे. ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका आहे, परंतु विजेचा खांब मध्ये आहे आणि त्याला हा चेंडू लागतोय. मिळते 1च धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 59 धावा
धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी अजूनही 56 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक, 7 चेंडू आणि बनवायचे धावा 56. एकतर्फी सामना सुरू आहे. मिस टायमिंग स्ट्रोक झेलची शक्यता असेल. कॉट अँड बॉलची संधी आहे. गोपी जज करतायत. हे झेल पकडणं थोडंसं कठीण जातं आणि प्रयत्न खूप चांगले केले होते. मिळतील या चेंडूवरती 3 धावा आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 62. जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे धावा 53. या सामन्यामध्ये 6 चेंडू शिल्लक. खूप मोठा विजय मिळवताना आपण पाहतोय राणा सिंग फायटर्स या संघाला, कारण की औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. 6 चेंडू जरी 6 षटकार मारले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीये. फुल टॉस चेंडू आहे आणि चेंडू ट्रॅव्हल होईल. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅटच्या आतली कडा आहे आणि मिळतील या धावा 4 या चेंडूवरती. राहुल दादा महेर आपण देखील या टॉस साठी, कारण की जवळजवळ हा सामना जिंकलेला आहे राणा सिंग फायटर्सच्या टीमने. देवगिरी एक्सप्रेस आणि सामना असेल एलिमिनेटरचा, तो म्हणजेच रॉयल स्टार्स. या दोन टीम मध्ये धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 70 धावा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. 4 चेंडू शिल्लक. परमेश्वर ऑन स्ट्राइक, ड्राईव्ह केलाय मिडविकेटला. क्षेत्ररक्षक आहे सूरज. फार वेगाने चेंडूवरती, तोपर्यंत मिळत आहे त्या धावा 2. धावसंख्या 72. 3 चेंडू शिल्लक आहेत. फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. अजूनही बनवायचे धावा 43 या सामन्यामध्ये. शॉर्ट अंपोल करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन देखील चांगली आहे. 22च्या स्वरूपात मिळते 1 धाव. धावसंख्या 73. 42 धावांची गरज. 2 चेंडू शिल्लक. देवगिरी एक्सप्रेस या टीमचे संगणक येत आहेत. देवगिरी एक्सप्रेस आणि सामना असेल रॉयल स्टार. या दोन संघांमध्ये पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू त्याला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. 1 चेंडू शिल्लक आहे. औपचारिकता शिल्लक, कारण की खूप मोठा विजय मिळवलाय आणि राणा सिंग फायटर संघ दाखल होतोय टिटवाला प्रीमियर लीग सीझन 3च्या अंतिम फेरीमध्ये. अर्थातच मेगा फायनल मध्ये अभिनंदन राणा सिंग फायटर संघाचं.